11th ॲडमिशन 2024-25चे राऊंड 1चे अलॉटमेंट झालेले आहे। तर तुम्ही राऊंड 1चे अलॉटमेंट कसे चेक करायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेला होता। तर लॉग इनमध्ये तुम्ही तुमचे राऊंड 1चे अलॉटमेंट चेक करू शकता आणि त्यानंतर नवीन रजिस्ट्रेशन करायचे असेल म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केले नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा पार्ट 1चे फॉर्म सुरू झालेले आहेत। तर ते सुद्धा स्टुडंट रजिस्ट्रेशनमधून पार्ट 1चे फॉर्म भरू शकतात। आणि विद्यार्थ्यांचा मेन प्रश्न की राऊंड 2 कधी असणार आहे आणि राऊंड 2चे फॉर्म कधी फिल करावं लागणार आहे। तर बघा जे पार्ट 1 सुरू झालेले आहे हे राऊंड 2 साठीच आहे। तर याची डेट 2 तारखेपर्यंत आहे। तर 2 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना संपूर्ण पार्ट 1 फिल करणे आहे आणि परत तो व्हेरिफिकेशन करून घेणे आहे आणि त्यानंतर 2 जुलै 2024 ते 5 जुलै 2024 या टाइम पिरियडमध्ये राऊंड 2 साठी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता। म्हणजे तुम्हाला कॉलेजेसचे नाव परत टाकू शकता। तुम्हाला जर जेही कॉलेज पाहिजे ते कॉलेजचे नाव तुम्ही टाकू शकता। हे साठी तुम्हाला 3 ते 4 दिवस देण्यात येणार आहे, तरी ते 2 जुलैपासून सुरू होणार आहे। तर विद्यार्थी विचारतात आहे की जो कट ऑफ आहे हा कसा चेक करायचा। जर तुम्ही मोबाईलमध्ये जर बघत असाल तर मोबाईलमध्ये तुम्हाला साईडवर यायचं आहे, तुमच्या डिव्हिजनला क्लिक करायचं आहे, तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आणि लॉग इनचं ऑप्शन दिसत आहे, तिथे तुम्हाला कट ऑफ चेक करता येणार आहे। मोबाईलमध्ये चेक केल्यानंतर तुम्ही बघू शकता राईट साईडला टॉप पोझिशनला ऑप्शनला क्लिक करा, इथे तुम्ही बघा, इथे तुम्ही कट ऑफ बघू शकता 2024-25चा जो कट ऑफ आहे। तुम्हाला डायरेक्ट जी लिस्ट आहे डाउनलोड होईल आणि त्या लिस्टमध्ये तुम्ही पूर्ण कट ऑफ चेक करू शकता। मागच्या वर्षीचा पण आहे, इथे तुम्ही अलॉटमेंट लिस्ट सुद्धा चेक करू शकता। तर या वर्षीचा जो कट ऑफ आहे तुम्हाला पहिल्या राऊंडचा हा चेक करता येणार आहे इथून। तर कट ऑफ चेक करून घ्या आणि राऊंड 2 सुरू झाल्यानंतर तुम्हाला कसा भरायचा हे सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे।